सामन्याला या ठिकाणी सुरुवात होती आहे. नाणेफेकी गमावली टीम आई गावदेवी वडवली ब संघाने. वाट्याला आले ती फलंदाजी. 3 षटकांचा सामना असेल. जे बाकीचे प्रेक्षक आहेत स्वयंसेवक आहेत त्यांनी सीमारेषेचा ताबा घ्या. अत्यंत महत्वपूर्ण सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे. ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सकाळच्या सत्रापासून आता अखेरकार त्या सामन्याला सुरुवात झाली आहे. क्वालिफायरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नाणेफेकी जिंकली आहे कांदळी संघाने. गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला गेलाय. 3 ओव्हरचा सामना असेल. स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी होती. क्वालिफायरचा सामना यानंतर नॉकआउट सामन्यांना सुरुवात होईल. अर्थात सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होईल. तर पहिली सेमीफायनल असेल. पालिवली विपक्ष बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली. षटकातला पहिला बॉल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मयूर पष्टेला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आयुष आणि विजय ही जोडी आपण पाहतोय. मॅचला झालाय शुभारंभ. क्वालिफायरचा मॅच सामना आहे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. वीरू पष्टेचे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. दूरवरती वीरू पष्टे होते. सीमारेषे लगत उभे होते. त्यानंतर मात्र पाहिलं तर धावा घेतल्या जातील. दोन नवीन टीमचं या ठिकाणी श्री गणेशा होईल. सिंगल घेतले. सिंगलने टीमचं अकाउंट ओपन होईल. धावसंख्या 1 या अंकावरती. षटकातला पुढचा बॉल असेल मयूरचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्टान्स बदलला होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग झालाय आणि त्यानंतर यष्टीरक्षक जितेश पष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. 3 ओव्हरचा सामना आहे. कमीत कमी 35 ते 40 धावा येणं वडवली ब संघासाठी खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल मयूरचा. यावेळेला मात्र पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. मिसफील्ड पाहायला मिळालं. जिथं सिंगल धाव होती त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डेंजर एंड वरती खराब कॉल कॉन्टिन्युएशन पाहायला मिळालं. महत्वाची विकेट आली आहे. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. अर्थातच विजय वाघे बॅक टू द डग आउट. टीमची धावसंख्या पाहू शकाल 3 धावा. खराब कॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट दान केली असंच म्हणावं लागेल. कारण इथून मात्र महत्वपूर्ण सामना आणि त्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्ही विकेट या ठिकाणी बहाल केल्या. आदरणीय दिनेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं कृपेजी खापरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सामना थांबवायचा आहे. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित होते. दिनेशजी पाटील आणि कृपेजी खापरे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं केव्हीपीसी ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं या ठिकाणी जोरदार स्वागत आपण पाहतोय. क्रीडा मंचाच्या दिशेने त्यांची वाटचाल. केव्हीपीसी ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय दिनेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर कृपेजी खापरे आहेत आणि त्यानंतर चेतन पष्टे. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जोडले गेले 3. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी वडवली ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहतोय दुसऱ्या बाजूने केव्हीपीसी कांदळी संघ. नाणेफेकी जिंकली आहे केव्हीपीसी कांदळी टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाजी मार्क वरती मयूर पष्टे चांगली गोलंदाजी करतायत. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र सॉफ्ट हँड पुश केल्या बॉलला. प्लेसमेंट चांगली होती. एक सिंगल इथे मात्र मिळेल आणि गरजेचं होतं कारण नुकतीच एक विकेट गेले आणि त्यानंतर सुखदेव वारघडे मैदानात आले आणि थोडासा वेळ स्वतःला देणं देखील गरजेचं होतं. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूवरती 4 धावा. डू ऑर डायचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. करवा मरूचा सामना मैदानाच्या आतमध्ये. जो जितेगा वही सिकंदर. कारण जिंकणारा संघ सेमीफायनल गाठेल आणि पराभूत होणारा संघ या स्पर्धेतून बाहेर निघेल.
हो हो, चांगला बॉल आहे. कटर बॉलचा वापर केला, वेगा बरोबर स्विंग देखील हलकासा पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ इथे पूर्ण झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मयूरचा विचार केला तर अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये दमदार त्यांनी गोलंदाजी केली आहे. यावेळेला टर्न केला ऑन साइडला, डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं वीरू पष्टे राहतील दूरवर. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक गडी बाद 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर प्रीतम भोईर या गोलंदाजाला आता संधी दिली आहे. या अगोदर 3 संघ क्वालिफायर झालेत. 4था संघ कोणता असेल? वडवली ब की कांदळी? सन्माननीय आदरणीय भानुदास पष्टे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यानंतर आमच्या पप्प्या भाऊ मधुकर पष्टे या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. षटकातला पहिला बॉल असेल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राइव्ह. प्रीतम कडून चुकी पाहायला मिळाली. एक सिंगल इथे मात्र आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 1च्या साह्याने 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा होता. समोरच्या बाजूने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर ही सिंगल इथे आली आहे. अगदी पाहिलं तर धावसंख्या 9 या अंकावरती. अगदी कडक उन्हामध्ये कडक सामना मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले गेले. 1 धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. ज्यावेळेला तुम्ही सेकंड रन घेताना त्यावेळेला फर्स्ट रन कंप्लीट वेगान होणं गरजेचं आहे आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 11 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला गेलाय. षटकातला पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल. निशांत पच्चे चेंडू खाली आले. सोपा जेल घेतलाय. आयुष या खेळाडूची आता इथे खेळीचा अंत होईल आणि टीमला बसलाय हा दुसरा धक्का. आई गावदेवी वडवली ब संघाला. इथून मात्र विकेट पाहायला मिळेल. विनंती असेल ज्यावेळेला एखादा फलंदाज बाद होईल त्यावेळेला नवीन फलंदाजांनी लगेचच रेडी राहा, कारण फायनल डे एक एक क्षण महत्वाचा आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा 11. दुसरा विकेट आलाय. नवीन फलंदाज पियुष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या दिवसामध्ये पालिवली, दुसऱ्या दिवसामध्ये कुकसे बोरिवली आणि कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी वडवली. आज कोण जिंकणार? स्पर्धा तर मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे आणि या स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न होतं की या स्पर्धेमध्ये मला सहभागी व्हायचंय, ही स्पर्धा मला जिंकायची आहे. मात्र पहिला मान कोणाला मिळेल? टीमची धावसंख्या 11 धावसंख्येवरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी प्रीतमची आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये दमदार षटक हाताळलं गेलं होतं गोलंदाज मयूर पष्टेच्या माध्यमातून, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना प्रीतम भोईर
11 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. हो बॉलर बॅक ड्राइव्ह. संधी होती, गोलंदाज झाला, परंतु फटक्यामध्ये ताकद अधिक प्रमाणामध्ये होती. पियुष फटक्यामध्ये ताकद होती आणि त्यानंतर चेंडू निघून गेला विसेप मध्ये, ज्या ठिकाणी जितेश फर्स्ट चेंडू पर्यंत पोहोचले. एका धाब्याच्या साह्याने टीमची धावसंख्या 12 धावसंख्येवरती. येणारे काही चेंडू शिल्लक आहेत ना, तिथे मग सुखदेव वारघडेला चांगली फलंदाजी करावी लागेल. कांदळी संघाची फलंदाजी मजबूत आहे आणि त्याच अनुषंगाने अधिक धावा कशा जमा करता येतील यावरती फोकस करावा लागेल सुखदेव वारघडेला. टीमची धावसंख्या 12 वरती आहे. नेक्स्ट बॉल घेऊन आलाय गोलंदाज प्रीतम भोईर. ऑन साइडला ड्राइव्ह केला अलॉंग दी कार्पेट न मिडऑन क्षेत्राकडे. पारस देसले चेंडू पर्यंत पोहोचलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, मात्र फेकी थोडीशी कमकुवत होती. बॅकअप दिला गेला राहुल भोईरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 13 धावा. राहुल भोईर थोडेसे अगदी पहिलं तर रागावत आहेत खेळाडूंवरती, कारण त्यांना ठाऊक आहे, अनुभव आहे त्यांच्या पाठीमागे. एक धावी क्रिकेटच्या पटलावरती किती मौल्यवान मानली जाते. टीमची धावसंख्या 13. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. सामना करेल पियुष. राईट आर्म ओव्हर द विकेटने अंतिम बॉल मार्गस्थ केला जाईल. इन कटर बॉलचा वापर केलाय, त्यानंतर लाऊड अपील आहे. एज अँड टेकन. फलंदाज पियुष पाटील होईल बाद. तिसरा धक्का आई गावदेवी वडवली ब संघाला. शकाल. एकंदरीत 3 गडी बाद 13. शेवटचं षटक विशेषतः वडवली टीम साठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. येणारं षटक खूप महत्वाचं असेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती पारस देसलेला आणलाय. आतापर्यंत प्रवास पाहिला तर टीम केव्हीपीसी कांदळी टीम साठी अत्यंत जबरदस्त राहिलाय. आघाडीच्या 2 षटकामध्ये फक्त 12-13 धावा त्यांनी खर्च केलेत. येणारे 6 बॉल सुखदेव वारघडेला खेळून काढावे लागतील, कारण ती कॅपॅसिटी, ती गुणवत्ता, ती क्षमता या फलंदाजाकडे. मोठे स्ट्रोक तो खेळू शकेल आणि सातत्याने आपण विस्फोटक फलंदाज म्हणून त्याला नेहमीच पाहिलं. 6 बॉल येणारे अत्यंत महत्वाचे असतील वडवली ब संघासाठी. टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. षटकातला पहिला बॉल मार्गस्थ होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. इनसाइड एज अतलीकडे घेतले, थांबवलंय आणि ते गरजेचं आहे, कारण इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. चांगला निर्णय घेतलाय फलंदाज सुखदेव वारघडेनं. डॉट बॉलची समाप्ती होईल 13 या धावसंख्येवरती. अगदी पहिल्या 2 गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, पारस देसलेने देखील चांगल्या चेंडूची सांगता केली आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. पारस देसले पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस होता इथे प्रॉपर टायमिंग झालं का पाहावं लागेल. हो झालाय, बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. धावा धावफलकावरती रिव्ह्यू घेतला गेला, बॅटिंग रिव्ह्यू बिमर करिता. थँक्यू. तर फेअर डिलिव्हरी आहे, लिगल डिलिव्हरी घोषित केली गेली. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. धावफलकावरती धावा जोडले गेले 19. षटकातला पुढचा बॉल पारस देसले राईट आर्म ओव्हर द विकेटने घेऊन येतोय. समोरच्या बाजूने ताकद आहे फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक एक टप्प्याखेरीज चेंडूची फेकी करतील आणि तिथून मात्र एक सिंगल इथे घेतली गेली आहे.
20 धावा धाफळकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. सुखदेव वारगडे नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. आता मात्र इथून स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय गोरखला. टीमची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर धावा धाफळकावरती आहेत 20. लेफ्ट हँड बॅट्समन आता स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. गोरख क्वालिफायरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अटीतटीचा सामना. कोण जिंकणार हा सामना आणि कोण पराभूत होणार. पारस देसले पुढचा बॉल घेऊन. एकंदरीत आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या धाफळकावरती 20. यानंतर पहिली सेमीफायनल खेळवली जाईल. पालिवली विपक्ष कुकसे बोरिवली. षटकातला पुढचा बॉल येईल पारसचा. ओहो पुलर लेनचा बॉल आहे. व्हाईट यॉर्करचा वापर केलाय. डॉट बॉल आलाय. फुटवर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. टीमची धावसंख्या 20 वरती आहे. रोखून ठेवली आहे धावसंख्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत परंतु 2 चेंडूवरती कमीत कमी 7 ते 8 धावा आल्या तरी फायटिंग टोटल असेल या मैदानावरची. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला सुदाम पष्टे आहे. त्या ठिकाणी एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये धावा किती येतील हे देखील पाहावं लागेल. टार्गेट देणारा बॉल या ठिकाणी हाताळला जाईल. या भागातली या विभागातली सर्वोत्तम स्पर्धा म्हटलं तर मग कांदळी ट्रॉफी. अनेक मान्यवरांची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी, शिस्तप्रियता, सर्व गुण संपन्न करणारी ही स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 31व या स्पर्धेचं वर्ष आहे. 31 वर्ष स्पर्धा आयोजित करणं तेवढंच मित्रांनो सोपं नाहीये परंतु कांदळी ग्रामस्थांनी ते करून दाखवलंय. यावेळेला चांगला फटका आहे. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि चुकी पाहायला मिळाली आहे. मस्तक पे दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी संघर्षाचा संघर्षमय चौकार. टीमची धावसंख्या 25 आणि विजयासाठी लक्ष्य असेल 18 बॉल आणि 26 धावा. तत्पूर्वी टॉस बॉक्स समोर ज्या खुर्च्या आहेत त्या थोड्या खाली करा, बाजूला करा. आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. नुकतंच ज्यांचं शुभागमन आपल्या मंचावरती झालं आदरणीय दिनेश दादा पाटील, सन्माननीय कृपेश दादा खापरे यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. पहिली सेमीफायनल या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. पालिवली विपक्ष कुकसे बोरिवली. सव्वीस धावांचा टार्गेट असेल कांदळी टीम समोर. तर या ठिकाणी पालिवली टीमचे कर्णधार आम्ही या अगोदर देखील आपल्याला आमंत्रित केलं होतं. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. पालिवली टीम बोथ कॅप्टन. या ठिकाणी आपण नाणेफेकी करणार आहोत. नाण्याच्या एक बाजूने केव्हीपीसी ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर कैलास अप्पा पष्टे स्मृती. केव्हीपीसी ट्रॉफी आलेली आहे आणि मान्यवरांना विनंती असेल दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आसन ग्रहण करायचं आहे. नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्वाचा होता. यश 11 पालिवली संघ नाणेफेकी जिंकले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 3 षटकांचा सामना आहे. पहिली सेमीफायनल तुम्हाला खेळायचे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत. आपली गोलंदाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली झाली आणि आता या सामन्यामध्ये खेळत असताना संघाकडून काय अपेक्षा असतील? जसं खेळत आलं तशीच चांगली गोलंदाजी करा आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. या अगोदर आपण कुकसे बोरिवली संघाच्या अगेन्स्ट कधी आपला सामना झालेला आहे का? नाही. पहिलीच भेट आहे. बेस्ट ऑफ लक असेल आपल्याला. बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघ आपण नाणेफेकी गमावले. सेमीफायनलचा सामना खेळताय मात्र काय टार्गेट असेल मनामध्ये? 45 ते 50. जास्त अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असतील? सुजित आहे, गिरीश आहे, चंद्रकांत आहे. सेमीफायनल खेळताय, कसं वाटतंय? चांगलं वाटतं खेळायला. आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स रिपोर्ट. नक्कीच या ठिकाणी नाणेफेकी जिंकले यश 11 पालिवली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट और टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. या ठिकाणी सामन्याला झाली सुरुवात. पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्धाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल
18 बॉल मध्ये 26 धावांचं टार्गेट आहे. क्वालिफायरचा सामना आहे. जिंकला तर एक ट्रॉफी आपल्या गावच्या मंदिरात जाईल आणि पराभूत झाला तर मग तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे जे करायचंय ते आताच करायचंय आणि स्वतःला सिद्ध करण्याची खरी वेळ आता आलेली आहे. अगदी पाहिलं तर मग 18 बॉल आणि 26 धावा. त्यानंतर 360 डिग्रीचं हे मैदान आहे. चौफेर फलंदाजी कुठेही तुम्ही करू शकाल अशा पद्धतीचं हे सुंदर मैदान आपण पाहतोय. त्यामुळे सामना हा रंगतदार होईल का हा एक प्रश्नचिन्ह. सलामीची जोडी आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन मयुरेश पष्टे त्याच्या साथीने राईट हँड बॅट्समन निशांत पष्टेला मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतोय. 18 बॉल 26 धावा. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन आलाय विजय वाघे. नरेश पाटील यांचा हा संघ आज विकी वारगडेचे कुठेतरी कमी जाणवेल या संघाला. एक चांगला फलंदाज एक चांगला गोलंदाज अनुपस्थित आहे या सामन्यामध्ये आणि त्याचा कुठेतरी फायदा उचलला जाईल कांदिवली संघाच्या वतीने. गावदेवी वडवली ए संघ आपण रिपोर्टिंग करा. यस आलेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. कारण गावदेवी वडवली संघ माहुली या ठिकाणी देखील क्वालिफायर झालेला आहे. आज गावदेवी मंदिरामध्ये 2 ट्रॉफी जातील. वडवलीकरांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात विजय वाघे पहिला बॉल घेऊन येईल. बॅटर मयुरेश पष्टेसाठी. 18 बॉल 26 धावा. पहिलाच बॉल फुलरलेनचा बॉल आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल मध्ये गती होती भन्नाट वेग होता आणि त्याच नंतर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विजय वाघेचा पहिलाच भन्नाट वेगाचा बॉल पाहिलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉट मिड विकेट मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलंय. एका सिंगल नाही तर टीमचं अकाउंट ओपन होईल. टीमची धावसंख्या 1 धावसंख्या आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल मानलं जातं फायदेशीर मानलं जातं. ज्या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर असतात आणि फलंदाज त्याचा अधिक प्रमाणामध्ये फायदा उचलण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु निशांत पष्टे हा विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्या विपक्षामध्ये कुठे गोलंदाजी केली जाईल आणि कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जाईल हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक झळकवणारा फलंदाज आहे परंतु आज देखील त्याचा खेळ खूप दमदार राहिलाय. टीमची धावसंख्या 1 अंकावरती. विजय वाघे पुढचा बॉल घेऊन जातोय निशांत पष्टेसाठी. यावेळेला लोअर फुल टॉस. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी पाहिलं तर 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 2 धावफलकावरती. आतापर्यंतचा गोलंदाजीचा प्रवास पाहिला तर आघाडीचे 3 बॉल हे गोलंदाजाच्या नावावरती राहिले जिथे फक्त 2 धावा आल्या. आणि ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करता त्यावेळेला गोलंदाजावरती एक मानसिक दबाव असतो परंतु इथे आत्मविश्वासानं गोलंदाजी केली विजय वाघेनं. लो स्कोरिंगचा सामना आहे. प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या टप्प्यावरती तो हाताळतोय. षटकातला पुढचा बॉल लेफ्ट हँड बॅट्समन मयुरेश करिता. यावेळेला इथे देखील पाहिलं तर फुलटॉस होता पण एलिव्हेशन झालेलं नाहीये. मात्र एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 1च्या साह्याने आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय विजय वाघेच्या माध्यमातून आणि अशा पद्धतीने गोलंदाजी जर झाली तर मग अनेक सारे प्रश्न चिन्ह देखील उपस्थित राहतील. 4 बॉल मध्ये फक्त 3. आता 14 बॉल आणि 23 धावा. थोडस अंतर आता विजयाचं वाढत चाललंय कांदळी टीम साठी. सहज सोपा वाटणारा सामना आता मात्र थोडासा दूरवर निघून गेलाय. जनार्दनजी पष्टे यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. सुखदेव वारगडे बॉल खाली. विकेट आली आहे. मोठी विकेट असेल या सामन्यातली. निशांत पष्टे बॅक टू द डग आउट.
धन्यवाद डिझेल. सामन्यातली सर्वात मोठी विकेट आली आहे. निराश पावलाने तो माघारी आलाय. त्याला ठाऊक होतं इथे क्वालिफायरचा सामना होता आणि माझी विकेट या सामन्यासाठी खूप महत्वाची होती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धाफळकरती जोडले गेले 3. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झाला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि आणखीन एक पॉवर हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता वीर उपष्टे. शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा केला जाईल. हो राइजिंग एंड सरप्राइजिंग कुछ भी डाल मगर बाउंसर मत डाल हेच उत्तर. षटकाची झाली आहे समाप्ती. फास्ट ओव्हर इज अ कंप्लीट. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावांची गरज. एकतर्फी वाटू लागलेला सामना आता मात्र दोन्ही बाजूने झुकलाय. कमालीची गोलंदाजी विजय वाघेची आपण पाहिली. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली. धावसंख्येला रोखून ठेवलं. विकेट मिळवल्या. खूप काही पाहायला मिळालं. 12 बॉल आणि 23 धावांची गरज. आता इथून षटक क्रमांक 2 मध्ये कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. समान संधी आहे दोन्ही टीम्सला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धाफळकावरती जोडल्या गेलेत अवघ्या 3. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली विजय वाघेची. 12 बॉल आणि विजयासाठी आता 23 धावांची गरज आहे. सुखदेव वारगडे आलाय गोलंदाजी करण्याकरिता. चला स्पीडअप करा. सामन्याला लगेच सुरुवात करा. अगदी आपल्याला 3-3 षटकांचे सामने इथून पुढे कंप्लीट करायचे आहेत अगदी फायनल पर्यंत आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धा आपल्याला पुरी पाडायची आहे. 12 बॉल 23 धावांचं इक्वेशन. पहिला बॉल असेल गोलंदाज सुखदेव वारगडेचा. पहिलाच बॉल. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे काय केलंय क्षेत्ररक्षण. ही कॅच होती का मॅच होती. मौका भी दिया और चौका भी दिया. मिळतील 4 धावा. चौकार. अशी दर्याची दौलती और टोलीला गावलंय सोन्यासारं. अशी दर्याची दौलती और टोलीला गावलंय सोन्यासारं. दर्याला काय नाही दारू जवान जिल्ह्याला बघते मारू. अगदी सहज सोपा झेल धरती मातेला दान केला आणि त्याच नंतर त्याचं रूपांतर झालं चौकारामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफळकावरती. सुखदेव वारगडे पुढचा बॉल घेऊन जातोय मयुरेश करिता. यावेळेला मात्र भन्नाट वेगाने चेंडूला हाताळलाय आणि इथून मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळत असताना चेंडू थर्डमॅन क्षेत्राकडे रिलीज झालाय. 2 धावा इथे मात्र मिळतील. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते. लेग बायचा इशारा झालाय. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 9 धावा धावफळकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर 2 धावा. थोडासा नाराज निराश आहे सुखदेव कारण ठाऊक येते संघाचा परफॉर्मन्स चांगला आहे. 10 चेंडू आणि इथून 17 धावांची आवश्यकता. सामना बरोबरीत आहे. अजून देखील पाहिलं तर बॅलन्स आहे सामना. दोन्ही टीमसाठी समान संधी आहे. सामना संपलेला देखील नाहीये. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी केव्हीपीसी कांदिळी संघाला. सुखदेव वारगडे पहिल्या 2 मध्ये 6 धावा खर्च करतोय. तिथे मात्र शुभाशीर्वाद मिळाले क्षेत्ररक्षकाचे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल मात्र या ठिकाणी पाहू शकाल इथे पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर पंचांचा निर्णय किती पाहावं लागेल. तर 6 धावा षटकार येईल. धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. 15 धावा धावफळकावरती. आता मात्र सामना जवळ जवळ कांदिळी संघाच्या बाजूने वळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली होती. क्षेत्ररक्षणाची साथ नाहीये.
या ठिकाणी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. यावेळेला चुकी होणार नाही. फायनल क्षेत्रामध्ये विकेट आली आहे. फलंदाज मयुरेश पष्टेबाद. आणि 11 धावांची गरज. मयुरेशला सातत्याने नशिबाची साथ मिळालेली होती या सामन्यामध्ये आणि त्यानंतर आपण पाहू शकाल एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 15 धावा. 8 बॉल 11 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. सुखदेव वारगडे हताश झालाय. करावं तर आता मात्र काय करावं या क्षेत्ररक्षकांसमोर, कारण निलेश तुपे सारखा खेळाडू नाहीये. त्यानंतर आपण पाहिलं तर मग नरेश पाटील नाहीयेत. त्यानंतर आपण पाहिलं तर मग विकी वारगडे देखील नाही आहेत आणि यांच्या अनुपस्थितीमध्ये ज्या नवीन खेळाडूंना घेऊन सुखदेव मैदानात आलाय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळाली नाहीये. 8 बॉल 11 ची गरज आहे. पारस देसले आलाय बॅटिंग करण्याकरिता. अत्यंत महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फाईट टू फाईट सामना आहे. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. निशांत पष्टे, मयुरेश पष्टे सलामीची जोडी आता माघारी गेली आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये धावा काढायच्यात 11. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. येणारे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. त्यानंतर सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळेल. आशिष पाटील उद्योगपती धाणीव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण सन्माननीय मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी त्यांचं शुभागमन होताना आपण पाहू शकाल. आदरणीय आशिष पाटील. सामना थांबवायचा आमचे मान्यवर या ठिकाणी येतात. आशिष पाटील जे धाणीव गावचे आहेत उद्योगपती, त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आशिषजी पाटील वेलकम. आपला केव्हीपीसी ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. धाणीव गावचे उद्योगपती आपलं सहर्ष स्वागत. 8 बॉल 11. सामना क्रुशल मोमेंट वरती आहे. एखादा डॉट बॉल आला तर मग थोडा दबाव निर्माण होईल. गोलंदाजी मार्क वरती सुखदेव वारगडे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. पारस करिता समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आहे. 1 धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉल दिला विरुद्धचा धोका ठरू शकेल. फेकी खराब होती. 2 धावा इथे मात्र मिळतील. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 17 धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कांदळी संघ या असोसिएशन्स मधील ताकदवार संघ आहे. सहज असं वाटलं होतं की 26 धावा चेस होतील, परंतु परिकष्टा घ्यावी लागली, मेहनत घ्यावी लागली. ते टीमची धावसंख्या 7 बॉल आणि 9 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने अंतिम बॉल मार्गस्थ केला जाईल. भन्नाट वेग आहे यावेळेला. लाऊड अपील केली जाईल. डॉट बॉलची समाप्ती होईल. सेकंड ओव्हर कंप्लीट. टीमची धावसंख्या धावफलकावरती 17. 6 बॉल आणि 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक मात्र कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे चित्र थोडंसं वेगळं ठरू शकलं असतं जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं, परंतु असं म्हणतात क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर गोलंदाजी चांगली होते. 6 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. सामन्याला इथून पुन्हा एकदा सुरुवात होईल. आपण पाहतोय 6 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कांदळी संघाला. सामना बरोबरीत आहे.
वीरू पष्टे स्ट्रायकर एंड वरती, दुसऱ्या एंड वरती आपण पाहतोय बॅटर पारेश देसलेला. तर शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्ग वरती संदेश आलाय. शेवटचे 6 बॉल 9 धावा. पहिला बॉल संदेशचा राईट टर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. पहिलाच बॉल उडवलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावासाठी षटकार. आता मात्र 5 बॉल आणि 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संदेशचा पहिल्याच बॉलवरती समाचार घेतलाय वीरू पष्टेने. पहिल्याच बॉलवरती पॉवर हिट केलाय, पॉवर जनरेट केली गेली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग 6 धावा. अगदी पाहिलं तर मग अवघ्या 3 धावांची गरज इथून सामना जिंकण्यासाठी. यजमानी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल असेल गोलंदाज संदेशचा. या ठिकाणी शुभ आगमन होतंय कांदळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच संजना काटेसकर आणि त्यांच्या समवेत उपसरपंच सौभाग्यवती कविताताई पुंडलिक पाटील गोडविंदे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मंडळाच्या वतीनं या केव्हीपीसी ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर परेश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सविता संतोष पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. ओहो, इथे मात्र विकेट आली आहे. जितेश पष्टे बाद. विकेट आली आणि तिसऱ्या बॉलला पाहिलं नंतर विकेट आली आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. पहा क्वालिफायरचा सामना, रफ अँड टफ सामना, हृदयाची ठोके वाढवणारा सामना कुणीही जिंकू द्या, परंतु विजय हा नेहमीच क्रिकेटचा होत असतो. चला शांतता राखा खेळाडू कक्षामध्ये, विनंती असेल. शेवटचे 3 बॉल आणि 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती संदेश. पुढचा बॉल घेऊन येईल राहुल भोईरच्या विपक्षात. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळाय, पुढे सरकलाय, जागा बनवली. 1 धाव तर मात्र मिळेल. आता इथून काय घडेल पाहावं लागेल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 बॉल आणि 1 धाव. काय घडेल, काय बिघडेल. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे, त्यामुळे 1 धावी कंपल्सरी चेस करावी लागेल टीम कांदळी संघाला.
त्यानंतर पालिवली टीम लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावा. पहिली सेमीफायनल या ठिकाणी यानंतर सुरू होईल. दोन चेंडू एका धावेची गरज. वडवलीकरांनी देखील जिद्द मनाशी बाळगली आहे. चांगला खेळ त्यांचा देखील झालाय. दोन्ही टीम्सला जोरदार टाळ्याने येणाऱ्या बॉलचं करूयात आपण स्वागत. गोलंदाज की फलंदाज राईट मोर द विकेट. पुढचा बॉल यावेळेला केव्हीपीसी कांदळी संघ जाईल 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 सेमीफायनल मध्ये.